बसून या संदर्भामध्ये निर्णय घेऊ शकतील. बरं, पण याच अनुषंगाने पुण्याच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला दोघांनी एक प्रश्न विचारायचा आहे की मैत्रीपूर्ण लढत असं कितीही म्हणलं भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये, तरी पण मैत्रीपूर्ण लढतीचा खरा संदर्भ काय असतो अशा टाईट सिच्युएशनमध्ये? नाही, एक लक्षात ठेवा की एकमेकांवर जहरी टीका करू नये. जसं आपण सरकार बनवताना वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्रित येऊन सरकार बनवतात. आयडियॉलॉजी वेगवेगळ्या असल्या तरी त्या ठिकाणी एकत्र येतात. जसं की गेल्या वेळा उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. आता बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसवर काय टीका केली आपल्या सगळ्यांना माहीत आहे, परंतु एक कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारे त्या ठिकाणी एकत्रित येतात. मग शहराच्या बाबतीत जेव्हा एखादी महानगरपालिका असेल तर त्या ठिकाणी आपले मित्र आहेत, सरकारमध्ये आपण एकत्रित आहोत याची जाणीव आणि भान ठेवून त्या ठिकाणी आमचे सारी मंडळी वागत असतात आणि त्याच्यामुळे आम्ही आमची सकारात्मक बाजू मांडू, त्यांनी त्यांची सकारात्मक बाजू मांडू, परंतु आमचे विरोधक महाविकास आघाडीच असेल. पूर्वी मला वाटतं की मी आय बेग टू डिफर, कारण आपण नुकतंच बघितलं म्हणजे निवडणुका घोषित व्हायच्या होत्या, पण आपण रवींद्र धंगेकर विरुद्ध मोहोळ हे बघितलंय आणि मैत्रीपूर्वक लढत ही अशीच असू शकते याची ती झलक होती. कारण शेवटी जेव्हा उमेदवार स्वतः रिंगणात असतो तो मैत्रीसाठी नसतो, तो लढायला, तो जिंकायलाच असतो. आणि त्यामुळे शेवटी जे होतं ती मैत्रीपूर्ण लढत नावाची गोष्ट ही अस्तित्वात नसते. मला वाटतं अतुल लोंढेंना याबद्दल बोलायचंय. अतुलजी. नाही, मला फक्त ते 2-3 मुद्दे उपस्थित करायचे होते की मी सर्व प्रश्नाचे उत्तर दिले. मी सांगितलं की मुंबईमध्ये आमचा निर्णय सन्मान्य चेन्नीथला साहेबांनी डिक्लेअर केलेला आहे आणि पब्लिकली डिक्लेअर केलेला आहे. रात्राला इतर 28 महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीशी चर्चा होईल, मुंबईत सुद्धा राष्ट्रवादीशी चर्चा होईल. तुम्हाला सांगायला सोपं पडेल असं मी कुठेच म्हटलं. अतुलजी, एकच मिनिट फक्त, तुम्ही नंतर सविस्तर सांगा. चेन्नीथला साहेबांनी जो निर्णय जाहीर केला धन्यवाद मदत केल्याबद्दल, तो उद्धवजी ठाकरे साहेब किंवा शरद पवार साहेबांशी चर्चा करून केला की तुमच्या पातळीवर पक्षाच्या केला? अतुलजी. देवेंद्र फडणवीसांनी आज जो काही निर्णय घेतला की आम्ही प्रयत्न करू, देवेंद्र फडणवीसांनी जो काही निर्णय सांगितला की आम्ही प्रयत्न करू, शक्यता आहे. आता तुमचं हे मी तुमच्या कौशल्याला मी दाद देतो, विचारलं एक ते सांगतो. मी तेच सांगतो तुम्हाला, माझ्या पक्षाचा तुम्ही फक्त त्यांनी या दोन्ही मित्र पक्षांशी चर्चा करून नाही पहा दरेकर साहेब बोला. नाही, तुम्ही तुमचा पक्ष इंडिपेंडेंट आहे, तो आपला पक्षाचा निर्णय स्वतः घेईल आणि माझा पक्ष मित्र पक्षांना विचारून निर्णय घेईल, असं नाही होणार ना दरेकर साहेब. नाही, आम्हाला तेवढं ध्यान देवेंद्रजी, मानलं पाहिजे की शिंदे साहेब आणि अजितदादा संविधानिक अधिकार तुमच्या माहिती करत असतात. तुमच्या हो का? म्हणजे नाईकांनी शिंदेमधलं एकमेकांशी बोलूनच सुरू आहे? नाही, त्याच्यावर पण मार्ग काढतोय ना आम्ही, तुम्हाला दिसेल. तुम्ही आमच्या पक्षाची काळजी करण्यापेक्षा ना अतुलजी माझी विनंती राहील की तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा, महाविकास आघाडीची करा. प्रॉब्लेम तुमचा काय झाला माहिती आहे, पण आपलं काय होतं हे तुम्ही बघा. दरेकर साहेब, तुम्ही आमच्या पक्षाची काळजी केली म्हणून मी तुमच्या पक्षाची काळजी केली. नाही, विचारलं हा निर्णय अजिबात नाही. तुम्ही माझ्या पक्षाची काळजी केली म्हणून तुमच्या पक्षाची काळजी केली. आता तुम्ही माझे मोठे बंधू आहेत, तुम्ही आमचे मोठे बंधू आहेत. नाही, असं आहे की काँग्रेस पक्षाचा निर्णय काँग्रेस पक्ष घेईल ना, काँग्रेस पक्षाचा निर्णय हा काँग्रेस पक्ष घेईल, जसा बीजेपीचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस घेतील. कदाचित ते कोणाला विचारतात की नाही हे मला माहिती नाही, पण मी त्यांना चांगला ओळखतो. पण प्रश्न तो नाही. आता तुम्ही सांगितलं पुरवणी मागण्या ठेकेदारांसाठी केल्या का? मोठे दगड भरून तुम्ही त्या कनकला आमच्या इथं ऑर्डर दिलेला आहे, अजूनपर्यंत कचऱ्याचे प्रश्न नाही आले. 3 वेळा गडकरी साहेब फार कार्यक्षम आहेत ना, 3 वेळा त्यांनी कचऱ्याच्या नियोजनाचं तिथे उद्घाटन केलेलं आहे. कचऱ्यापासून वीज अनेक काही गोष्टी सांगितलेल्या आहे, पण अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. 1 लाख लोकांना जमा झालेला आहे. किती वेळा पुरवणी मागण्या काढल्या? आमच्या नागनदीच्या पुनर्वसनासाठी तुम्ही 1257 कोटी रुपये सँक्शन केलेले आहे. अजूनपर्यंत नागनदीचं काही झालं नाही आहे. बोटीत बसून फिरणार होते, पण गोदावरी नदी जी आहे, वैनगंगा नदी आमची, ती वैनगंगा नदी प्रदूषित होते आहे. 2.5 लाख हेक्टरला जे तिथे पीक आहे ते पीक खराब होत आहे याच्या पाण्यामुळे, नागनदीच्या पाण्यामुळे. ते अजूनपर्यंत केलं नाही तुम्ही. 13 एसटीपी प्लांट पैकी तुमचे 11 एसटीपी प्लांट बंद आहेत.
नागपूरमध्ये येऊन पहा तुम्ही. आणि ही अतुलजी, सगळ्या औरंगाबादची ही गोष्ट नागपूर आहे, कशा ही गोष्ट पद्धतीनं पुण्याची बदलतंय आहे, हे ही गोष्ट महाराष्ट्र नागपूरची बघतोय. आहे, ही गोष्ट आणि मुंबईची आहे. सरिताजी पण सुदैवानं नागपूर त्यामुळे तुम्ही पुरवणी मागणी सांगू नका. 97,000 कोटी जे आहे ना, पूर्णपणे शहर त्या ठिकाणी 97,000 कोटी जे आहे आज ते अजून तुम्ही बदलताना कॉन्ट्रॅक्ट दिसतंय. दिलेलं नाहीये. तुम्ही नाही, त्या आणि- ठिकाणी 2-4 गोष्टी राहिलेल्या सांगत असाल त्याही डबल होणार डेकर आहे. झालेला आहे. परंतु नागपुरात सिमेंट शहर झालेलं आहे. अर्ध्या नागपूरने तासाच्या आता पावसामध्ये नागपूर. नागपूर पाण्यात डुंबतं. देवेंद्रजींनी त्या ठिकाणी नागपूर दरेकर साहेब, मी मधात बोललो नाही तुमच्या. हे नागपूर दरेकर साहेब, वासियांना तुमच्या माहित आहे आणि सिनेरीला सोबत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी निकाल तुम्हाला सांगतो लागला ना. की अतुलजी आपण मी परत तुम्हाला आहोत. सांगतो ना. नाही ऐका ना. बर 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 मला मला नाही एक नाही नाही प्रश्न नाही आहे. तुम्ही निकालाला सांगू मी नका. हो, विचारू का? तुम्ही मला- निवडणूक आयोगासोबत मिळून निवडणूक लढताना निकाल सांगू नका आम्हाला. बरं, आम्ही अतुलजी, तुम्हाला पण सांगतो मला सिमेंट या रोड असे झालेले आहे मुद्द्यावरनं- की घर खाली आणि सिमेंट रोड वरती आणि अर्ध्या तासाच्या पावसात पूर्ण नागपूर पाण्यात जातं. बरं पण मला अतुलजी आणि प्रवीणजी दोघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे की नाही तुम्हाला बरोबर असं आहे. वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर आगामी- लोकांच्या मुद्द्यावर चर्चाच नाही करायची आहे. तेच मला हिंदू विचारायचं आहे मुस्लिम, की आगामी हिंदू मुस्लिम निवडणुका आणि या बस प्रामुख्याने आम्ही जिंकणार. विकासाच्या मुद्द्यावरती किंवा नागरी मुद्द्यांवरती महत्वाच्या असणार आहेत सरिता, का हिंदू मुस्लिम मराठी अमराठी हे मुद्दे असणार आहेत महत्वाचे आहे? कारण आता काउंटडाऊन सुरू झालेला आहे. आता खऱ्या अर्थाने या गोष्टी प्रत्यक्ष टेबलवरती बोलायला काहीच हरकत नाही. नाही, या ठिकाणी आमची क्लिअर कट भूमिका आहे. या देशाला विकासाचं राजकारण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवलं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी विकासाच्या नावावर लोक मतदान करतात हे भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलं. पहिला निवडणुकीचा जो बाज होता तोच मोदी साहेबांनी बदलला. आपण बिहारच्या बाबतीत बघाल तर केवळ जाती पातळीवर निवडणुका लढवल्या जायच्या, पण तिथल्या सुशिक्षित युवकांनी ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट ओरिएंटेड मतदान केलं, महिला भगिनींनी माझ्या तिथलं मतदान केलं, याचा अर्थ विकासाच्या मुद्द्यावर लोक मतदान करतात हे त्या ठिकाणी अलीकडच्या काळातच इस्टॅब्लिश झालंय आणि ते भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलंय. आपण बघाल की देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईत आज या ठिकाणी फिरत असताना आपण मोनोरेल, मेट्रो रेल, अंडरग्राऊंड मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड अशा पद्धतीचा डेव्हलपमेंटचा विकास कुठल्याच राज्यकर्त्यांनी केला नव्हता. आम्हाला अभिमान आहे नागपूरचे देवेंद्रजी मुंबईत येऊन मुंबईची आमची काळजी करतायत. त्याच्यामुळे नागपूरची तर त्यांना आमच्यापेक्षा काळजी असणार. एवढा कॉमन त्या ठिकाणी भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. आज मुंबईला पाण्यासाठी ते त्या ठिकाणी धरणाची योजना करतात, मुंबईच्या कचऱ्याचा त्या ठिकाणी प्लांटचं त्या ठिकाणी करतात. त्याच्यामुळे आपण आणि माझी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही काय विकास केला आपली चर्चा माझी करायची तयारी आहे. बरोबर. म्हणजे प्रामुख्याने तुमचं असं म्हणणं आहे की भाजपचा मुद्दा असा आहे की पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावरती. अतुलजी, तुमचं काय मत आहे? या निवडणुका सगळ्यात महत्वाच्या कोणत्या मुद्द्यांवरती गाजणार आहेत? ईव्हीएमच्या मुद्द्यावर. अतुलजी, ईव्हीएम दुबार मतदान. नाही, मेट्रो फेज 1 मुंबईतला, ईस्टर्न एक्सप्रेसवे, लिंक रोड, मोनोरेल हा विकासच नव्हता. प्रवीण दरेकरजी तेव्हा राहतच नव्हते तिथे मुंबईमध्ये, तर त्यांना हा विकासच माहित नाही. विकास करावा लागला कारण यांचं सरकार होतं मुंबई महानगरपालिकेमध्ये. ते MMRDA ची निर्मिती करून तो विकास मी मधात बोललो नाही प्रवीणजी तुमच्या. बरं ठीक. प्रवीणजी तुमच्या मधात बोललो नाही मी, सोबत बोला. नाही. चांगलं नाही वाटत. आपण चांगली चर्चा करतोय ना. बोला बोला. मी तुम्हाला नागपूरचं सांगतो ना कोणता विकास केला ते सर्व सांगतो ना. मी आता नागनदीसाठी पैसे खर्च केले, कुठे गेले आम्हाला ते अजूनपर्यंत माहित नाही ना. कचऱ्यापासून वीज निर्माण करत अजूनपर्यंत माहित नाही ना. अर्ध्या तासामध्ये पाऊस घरात जातो. आम्ही नाही पाहिलं कधी असं. सरितानी नाही पाहिलंय. आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकलेलो आहे. नाही पाहिलं आम्ही असं कधी घरामध्ये पाणी शिरताना. तर त्यामुळे जे प्रश्न महत्वाचे आहेत की विकास आम्ही केला, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर एक भाषण मला दाखवा. तुम्ही देशाची गोष्ट करता. ब्रिटिश काळामध्ये जेवढी आर्थिक असमानता नव्हती तेवढी असमानता आज आहे. 95 करोड लोक 5 किलो अन्नधान्यासाठी लाईनमध्ये आहे. हंगर इंडेक्समध्ये ऐका ना, हंगर इंडेक्समध्ये 121 पैकी आपण 106व्या नंबरवर आहे. प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 142 नंबर आहे. आमचा पर कॅपिटा इन्कम 142व्या नंबरवर आहे. कोणत्याही विकासाच्या पॅरामीटरवर कुठेही नाही आहे. विकास फक्त अदानीचा झालेला आहे. जंगल त्यांचे, जंगल तेरे पर्वत तेरी, ये सारा सरकार भी तेरा, ही गझल आता चालू आहे सगळीकडे. त्यामुळे लोकांचा विकास झाला असं सांगू नका. कारण 10,000 रुपये जेव्हा टाकावं लागतात आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्यावे लागतात ना, तेव्हाच लक्षात येतं की आपण विकास केला नाही आहे. म्हणून अशा पद्धतीने करावं लागतं. एज्युकेशन 65,000 पेक्षा जास्त शाळा महाराष्ट्रात बंद झालेल्या आहे. 90,000च्या जवळपास शाळा बंद होणार आहे. याला विकास म्हणायचा का? शुद्ध पाणी मिळत नाही. तुमच्या जे जल योजना आहे ना तुमची जलजीवन योजना, त्याचं इतकं गढूळ पाणी आहे की संसदेमध्ये ते आमच्या आमदार खासदाराला मांडू सुद्धा दिला जात नाही आहे. ते सुद्धा पाणी तुम्हाला दाखवतो मी. तर प्रश्न हा नाही आहे. प्रश्न हा आहे की बटेंगे तो कटेंगे. कधी येणार योगीजी मला ते तुम्ही सांगा. योगीजी आले की तुम्हाला सांगतो हिंदू मुसलमान महाराष्ट्रात त्यांनी केलाच.
कारण हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा गाडगे महाराज संत तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा विठ्ठलाचा महाराष्ट्र आहे. पण तुम्ही बरोबर त्यांना आणणार आणि ते हिंदू नक्कीच मुसलमान मला करणार. वाटतं अतुलजी आणि तुमच्या त्याच्या मागे मग भावना नंतर ज्या सगळं आहेत ना, तेच त्या होणार. नक्कीच पोहोचल्या. तर आणि तुम्ही- अत्यंत मला म्हणायचं आहे की तुमची महत्त्वाचा खरं तुम्ही असा विकास केलाय. मुद्दा खरं तर तर let's अतुलजी have a तुम्ही उचललेला आहे आणि महाराष्ट्राची निवड